आता 12 तासात नागपूर पुणे अंतर पार करता येणार। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू। मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवला हिरवा झेंडा। पुन्हा संदीप देशपांडे यांच्या अनोख्या टी-शर्टची चर्चा। टी-शर्टवर नरेश सुरेश परेश चड्डीत राहायचं असा मजकूर। देशपांडेंनी पुन्हा छापलं हटके टी-शर्ट। दादरच्या कबूतरखाना परिसरात दंगल नियंत्रक पथक तैनात। लागोपाठ होणाऱ्या आक्रमक आंदोलनं आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। हायकोर्टाच्या निर्णयानंतरही जैन समाजाकडून आदेशाचं उल्लंघन। रक्षाबंधनाच्या रात्री मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल। रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण। शरद पवार खोटं बोलतायत, पवार यांचं वराती मागून घोडा। आयोगावरील आरोपावरून प्रकाश आंबेडकर यांचा पवार यांच्यावर निशाणा, तर निवडणूक निष्पक्ष झाली नसल्याचंही वक्तव्य। राहुल गांधी यांचे आरोप खोटे, त्यांनी कोर्टामध्ये जावं। शिंदेंचा हल्लाबोल, तर महाविकास आघाडीला जनतेनं घरी बसवलंय, शिंदेंचा निशाणा। बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं एकत्र पॅनल। 43,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। लाडकी बहीण योजनेतील 26 लाख महिलांची चौकशी होणार। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पात्रता तपासणी। 45 लाख शेतकऱ्यांना पंपाचं वीज बिल माफ। चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा विचार। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर। बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी। बारामतीमध्ये जनता दरबाराचं आयोजन। मतचोरीचा आरोप सिद्ध करावा, अन्यथा क्षमा मागावी। राहुल गांधी यांना पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची कठोर सूचना। संबंध नसलेले आरोप करू नयेत, आयोगानं ठणकावलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन। आंदोलनाचा टीझर रिलीज। आरोप असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची आंदोलनातून केली मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरच्या दौऱ्यावर। श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। सांगलीतील 1200 पैलवान करणार रक्तदान। ठाण्यामध्ये महापालिका आयोजित ठाणे वर्षा मॅरेथॉनला 6 वर्षांनी सुरुवात। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाखवला हिरवा झेंडा। स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी शिंदेही धावले। ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीचा एकट्या सोलापूरमधील वस्त्र उद्योगाला 250 कोटींचा फटका। सोलापुरी उत्पादनांना नवीन मार्केट शोधण्याची वेळ। निर्यातदारांचं टेन्शन वाढलं। पुण्यामध्ये चालत्या कारच्या टपावर बसून तरुण तरुणीची स्टंटबाजी। खराडी भागातील घटना, पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे लक्ष। पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी घेतला गळफास। सासरच्या लोकांनी त्रास दिल्याचा कुटुंबियांचा आरोप। भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात दोघांचा खून। अज्ञात आरोपींकडून चाकूने वार। रक्षाबंधनाच्या दिवशी भंडारा शहरात डबल मर्डर झाल्यानं एकच खळबळ। 11 आणि 12 ऑगस्ट रोजी अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया होणार। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कलश आणि उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था। रविवारच्या सुट्टी दिवशी गणपती मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होण्याची शक्यता। आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताला भक्तगणातून। बीडच्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर भाविकांची अलोट गर्दी। संत किसनबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता। 1.5 लाख भाविकांना बुंदी महाप्रसाद वाटप।